Hello students, in today's lecture we are going to see the different logic families. आता कोणते कोणते लॉजिक फॅमिलीज आहेत बघा. फर्स्ट वन इज दी RTL, दॅट इज रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक. TTL स्टँड्स फॉर ट्रान्झिस्टर लॉजिक. DTL is nothing but diode transistor logic. And CMOS, that is complementary metal oxide semiconductor, that is complementary MOSFET. Okay, then आता हे जे लॉजिक फॅमिलीज आहेत त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि तुम्हाला एक्झामला ना ह्याचे डेफिनेशन्सवर क्वेश्चन्स कंपल्सरी येणारच, त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉजिक फॅमिलीज. पहिला काय बघूया आपण, व्होल्टेज रिलेटेड असणार आहेत ना ते पहिला बघूया कॅरेक्टरिस्टिक्स, अँड देन करंट रिलेटेड बघूया. आता काही व्होल्टेज पॅरामीटर्स आहेत आणि काही करंट पॅरामीटर्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द व्होल्टेज रिलेटेड parameters. In that, first VIL max, that is low level input voltage. It is maximum value of input voltage that can be treated as logic 0 at the input of a gate. म्हणजे अशी एखादी एक मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे जेणेकरून ती तुम्ही काय करू शकताय की ती आली तर म्हणायचं की मॅक्सिमम त्या व्हॅल्यूपर्यंतच आपण काय कन्सिडर करणार ॲज अ लॉजिक 0, आणि त्या व्हॅल्यूच्या वर जर इनपुट असेल तर त्याला आपण 0 कन्सिडर करणार नाही. म्हणजे असं मॅक्सिमम लिमिट जिथंपर्यंत तुमचं इनपुट तुम्ही अप्लाय कराल त्याला तुम्ही ॲज अ लॉजिक 0 म्हणून कन्सिडर करणार, त्याला तुम्ही काय म्हणताय, VIL मॅक्स. ओके, एनी व्होल्टेज अबोव दिस लेवल नॉट बी ट्रीटेड ॲज लॉजिक 0 इनपुट बाय लॉजिक गेट. म्हणजे एखाद्या लॉजिक गेटच्या इनपुटला ह्या व्होल्टेजपेक्षा जर जास्त व्हॅल्यू असेल तर त्याला तुम्ही लॉजिक 0 असं कन्सिडर करणार नाही. म्हणजे मॅक्सिमम तिथंपर्यंतच तुम्ही देऊ शकताय जेणेकरून तुम्हाला ॲज अ लॉजिक 0 इनपुट कन्सिडर करायचं असेल तर. ओके, देन नेक्स्ट बघा, VIH मीन हाय लेवल इनपुट व्होल्टेज. इट इज मिनिमम व्होल्टेज लेवल रिक्वायर्ड ॲट इनपुट ऑफ गेट फॉर दॅट इनपुट टू बी ट्रीटेड ॲज लॉजिक 1. म्हणजे आता हे काय असणार आहे, हे मिनिमम व्होल्टेज असणार आहे जेणेकरून तुम्ही ते ॲज अ लॉजिक 1 म्हणून ट्रीट कराल. त्याच्या खाली जर तुमचं व्होल्टेज जात असेल तर त्याला तुम्ही ॲज अ लॉजिक 1 म्हणून कन्सिडर करू शकत नाही. त्याच्यावरच व्हॅल्यूज पाहिजे, त्याच्यावरच तुमचं काय पाहिजे, इनपुट व्हॅल्यू इनपुट पाहिजे. म्हणजे एखादं व्होल्टेज लेवल आहे ते डिफाईन करून दिले तुम्हाला आणि त्याच्यावरच तुमचं इनपुट पाहिजे तरच तुम्ही त्याला ॲज अ लॉजिक 1 म्हणताय, आणि त्या व्हॅल्यूच्या जर खाली गेलं तर त्याला तुम्ही ॲज अ लॉजिक 1 म्हणून कन्सिडर करू शकत नाही. ओके, एनी व्होल्टेज बिलो दिस लेवल विल नॉट बी ॲक्सेप्टेड ॲज लॉजिक 1 बाय द लॉजिक गेट. म्हणजे VIH मीन जी व्हॅल्यू आहे त्याच्या खाली जर तुमचं व्होल्टेज जात असेल तर त्याला तुम्ही लॉजिक 1 असं कन्सिडर करू शकत नाही. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट बघा, VOH मीन हाय लेवल आउटपुट व्होल्टेज. इट इज मिनिमम व्होल्टेज रिक्वायर्ड ॲट अ आउटपुट ऑफ अ गेट फॉर दॅट आउटपुट टू बी ट्रीटेड ॲज अ लॉजिक 1. म्हणजे मिनिमम एवढं तरी तुमच्या आउटपुटला पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याला ॲज अ आउटपुट तुमचं 1 आलं आहे असं कन्सिडर करू शकताय. म्हणजे ह्याच्या वरच्या व्हॅल्यू असतील तर तुम्ही लॉजिक 1च कन्सिडर करणार, पण ह्याच्या जर खाली जात असेल व्हॅल्यू तुमच्या आउटपुटची तर त्याला तुम्ही लॉजिक 1 असं कन्सिडर करू शकत नाही. लक्षात येते का बघा, म्हणजे ही मिनिमम व्हॅल्यू आहे त्याला तुम्ही 1 असं कन्सिडर करू शकताय. ह्याच्या वरच्यांना तर 1 कन्सिडर करणारच आहे तुम्ही, पण ह्याच्या जर खाली जात असेल आउटपुटची व्हॅल्यू तुमच्या ह्या व्होल्टेजचं जर खाली जात असेल तर त्याला तुम्ही ॲज अ लॉजिक 1 असं कन्सिडर करू शकत नाही. ते तिथं सांगितलं आहे बघा, एनी व्होल्टेज बिलो दिस लेवल विल नॉट बी ॲक्सेप्टेड ॲज लॉजिक 1 आउटपुट. म्हणजे ह्या व्होल्टेजच्या खालच्या व्हॅल्यूला म्हणजे आउटपुट व्हॅल्यूला तुम्ही ॲज अ लॉजिक 1 आउटपुट असं कन्सिडर करू शकत नाही. देन नेक्स्ट बघा, VOL मॅक्स लो लेवल आउटपुट व्होल्टेज. इट इज मॅक्सिमम व्होल्टेज लेवल दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज लॉजिक 0 ॲट द आउटपुट ऑफ अ गेट. म्हणजे VOL मॅक्स ही काय मॅक्सिमम लेवल आहे ज्याला तुम्ही ॲज अ लॉजिक 0 आउटपुट असं कन्सिडर करू शकताय. म्हणजे ह्या व्होल्टेजच्या खालच्या व्हॅल्यूनं 0 तुम्ही कन्सिडर करणारच आहे, पण ह्याच्या वरची व्हॅल्यूला तुम्ही ॲज अ लॉजिक 0 आउटपुट असं कन्सिडर करू शकत नाही. तेच सांगितले बघा इथं, एनी व्होल्टेज अबोव दिस लेवल विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ लॉजिक 0 आउटपुट. ओके, देन आता इथे दाखवलं आहे बघा तुम्हाला, एक्स ॲक्सिसला टाईम पॅरामीटर आहे, वाय ॲक्सिसला इनपुट व्होल्टेज आहे.
मग लॉजिक 0 दाखवलं आहे आणि लॉजिक 1 दाखवलं आहे बघा, डॉटेड लाईननी दाखवलेलं आहे. ओके, इथं डॉटेड लाईन आहे बघा, ही डॉटेड लाईन आहे, तिथं VIL मॅक्स असं दाखवलं आहे. हे आहे ते लॉजिक 0 आहे. इथून जी डॉटेड लाईन आहे इथंपर्यंतची त्याला काय म्हटलं आहे, लॉजिक 1 असं म्हटलेलं आहे. ओके, जी सगळ्यात हायेस्ट लेवल आहे त्याला VCC आहे तो आपला. त्याच्यानंतर VIH मीन आणि VIL मॅक्स असं दाखवलेलं आहे बघा. म्हणजे VIL मॅक्सच्या वरच्या व्हॅल्यूंना आपण काय करू शकत नाही, ते लॉजिक 0 इनपुट आहे असं म्हणत नाही. आणि VIH मिनिममच्या खालच्या व्हॅल्यूंना आपण लॉजिक 1 इनपुट असं म्हणत नाही. त्या रेंजमध्ये असेल 0 to VIL मॅक्स म्हणजे 0 कन्सिडर करणार आणि VIH मीन टू VCC ह्याला तुम्ही लॉजिक 1 असं कन्सिडर करणार आहे. लक्षात येतं आहे? लक्षात ठेवा, VIL मॅक्स म्हणजे काय, इनपुटचं मॅक्सिमम लेवल, जेणेकरून तुम्ही त्याला ॲज अ 0 कन्सिडर करू शकताय. आणि VIH मीन म्हणजे इनपुटचं मिनिमम लेवल, जेणेकरून त्याला तुम्ही 1 असं कन्सिडर करू शकताय. त्याच्या वरच्या व्हॅल्यूनं तर 1 कन्सिडरच करणार आहे, पण ही मिनिमम व्हॅल्यू असणार आहे. ओके, देन नेक्स्ट ग्राफ बघा. त्यामध्ये काय आहे, एक्स ॲक्सिसला टाईम आहे आणि वाय ॲक्सिसला काय आउटपुट व्होल्टेज आहे. आणि इथं पण लॉजिक 0 लॉजिक 1 दाखवलं आहे बघा. त्याच्यानंतर VOL मॅक्स आणि VOH मीन अशा 2 लेवल्स आहेत. आणि जी मधली जी असते ना ती अनडिफाईंड असते, त्याला आपण 0 पण म्हणू शकत नाही आणि 1 पण म्हणू शकत नाही. लक्षात येतं आहे? देन आता VOL मॅक्स म्हणजे काय, ह्याच्या वरच्या व्हॅल्यूंना आपण आउटपुट 0 असं कन्सिडर करणार नाही. ह्याच्या खाली जर असेल 0 to VOL मॅक्स म्हणजे आउटपुट 0 आणि VOH मेन टू VCC म्हणजे काय असणार आहे, आउटपुट 1. आणि त्याच्या इन बिटवीन ज्या व्हॅल्यूज असतात त्याला आपण अनडिफाईंड असं म्हणतो आहे, कारण त्याला आपण लॉजिक 0 पण कन्सिडर करू शकत नाही आणि लॉजिक 1 पण कन्सिडर करू शकत नाही. लक्षात येतं आहे? ह्या ग्राफवरून तुम्हाला डेफिनेशन्स रिमेंबर करायला इझी जाईल. त्यामुळं मी सजेस्ट करेन की हा ग्राफवरूनच तुम्ही सगळे पॅरामीटर्स लक्षात ठेवा. ओके, देन नेक्स्ट वी विल सी द करंट पॅरामीटर, दॅट इज IIH, high level input current. The current that flows into an input when specified high level voltage is applied to that input. Then IIL, that is low level input current. The current that flows into input when specified low level voltage is applied to that input. म्हणजे लो लेवल इनपुट जर तुम्ही अप्लाय करत असेल आणि त्यातनं करंट फ्लो होतो आहे तर त्याला काय म्हणायचं, लो लेवल इनपुट करंट. आणि जर हाय तुम्ही इनपुट अप्लाय केला असेल तर त्याला काय म्हणायचं, हाय लेवल इनपुट करंट असं म्हणायचं. ओके, देन IOH, हाय लेवल आउटपुट करंट. द करंट दॅट फ्लोज फ्रॉम अन आउटपुट इन अ लॉजिक 1 स्टेट अंडर स्पेसिफाईड लोड कंडिशन. आणि IOL means low level output current, the current that flows from an output in logic 0 state under specified load conditions. हे पण तुम्हाला ना ह्या डायग्रॅमवरून व्यवस्थित लक्षात येईल बघा. इथं काय दाखवलं आहे, हाय स्टेट दाखवली आहे बघा. दोन्ही इनपुट्स, पहिल्या गेटचे दोन्ही इनपुट्स काय केलेत आपण, लॉजिक 0ला कन्सिडर केलं आहे. मग 0 असेल तर त्याचं आउटपुट काय येणार आहे, हाय येणार आहे. आणि त्यामुळं जो करंट फ्लो होणार आहे तो IIH असणार आहे, जो सेकंड गेटमध्ये. ओके, त्याला हाय स्टेट असं म्हणतो आहे. आणि जी लो स्टेट आहे ना तिथं काय केलं आहे आपण, पहिल्या गेटला VCC दिला आहे आणि त्यामुळं काय होतं आहे, तुमच्या आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. IOL लो झाला आणि जो सेकंड गेट आहे त्याला IIL लो असणार आहे. म्हणजे इनपुट जो असणार आहे तो काय असणार आहे, तिथं लो असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतोय, लो स्टेट असं म्हणतोय. ओके, देन फॅन इन आणि फॅन आउट ही काय कॉन्सेप्ट आहे बघूया. फॅन इन म्हणजे काय, सिम्पल तुम्ही एक गेट कन्सिडर करा आणि त्याला किती नंबर ऑफ इनपुट्स आहेत तो नंबरचा काउंट म्हणजे काय असणार आहे, तुमचा फॅन इन असणार आहे. ओके, त्याची डेफिनेशन बघूया आपण. फॅन इन इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ इनपुट्स ऑफ द गेट हॅज. म्हणजे त्या गेटला किती इनपुट आहेत, किती नंबर ऑफ इनपुट आहे म्हणजे काय झाला, त्या गेटचा फॅन इन झाला. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या गेटला 2 इनपुट्स असतील तर त्याचा फॅन इन किती असणार आहे, 2. देन फॅन आउट. फॅन आउट इज डिफाईन्ड ॲज मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स ऑफ अ सेम IC फॅमिली दॅट अ गेट कॅन ड्राईव्ह विदाउट फॉलिंग आउटसाइड द स्पेसिफाईड आउटपुट व्होल्टेज
लिमिट्स म्हणजे किती नंबर ऑफ इनपुट्स तो म्हणजे टॉलरेट करू शकतो आहे, म्हणजे त्याच्या स्पेसिफाईड जी रेंज असणार आहे आउटपुटची त्याला टॉलरेट करून तो किती नंबर ऑफ इनपुट्स तुम्हाला तो ड्राईव्ह करू शकतो आहे, त्याला काय म्हणतो आहे आपण फॅन आउट असं म्हणतो आहे. हायर फॅन आउट इंडिकेट्स हायर द करंट सप्लाईंग कॅपॅसिटी ऑफ द गेट. म्हणजे जर त्याचा फॅन आउट जर जास्त असेल तर काय करंट सप्लाईंग कॅपॅसिटी त्याची जास्त असणार आहे. ओके. देन नेक्स्ट बघा नॉईज मार्जिन. नॉईज इज अन अनवॉन्टेड इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स विच मे इंड्यूस सम व्होल्टेज इन कनेक्टिंग वायर. म्हणजे नॉईज म्हणजे काय अनवॉन्टेड असणार, अनवॉन्टेड सिग्नलला आपण नॉईज असं म्हणतो आहे. ज्या कनेक्टिंग वायर्स वगैरे असणार आहेत त्याच्यामुळं तो नॉईज जनरेट झालेला असणार आहे सिस्टीममध्ये. देन नॉईज इम्युनिटी कसं डिफाईन करते बघूया आपण. नॉईज इम्युनिटी इज डिफाईन्ड ॲज ॲबिलिटी ऑफ अ लॉजिक सर्किट टू टॉलरेट द नॉईज विदाऊट कॉझिंग द आउटपुट टू चेंज अनडिझायरली. म्हणजे ही एका लॉजिक सर्किटची ॲबिलिटी आहे जेणेकरून आपण नॉईजला ती टॉलरेट करते विदाऊट चेंजिंग इट्स आउटपुट. म्हणजे त्याचा आउटपुटवर काहीही इफेक्ट होऊ न देता त्याचा नॉईज जो आहे तो म्हणजे टॉलरेट करते. त्याला काय म्हणतो आपण नॉईज इम्युनिटी ऑफ दॅट सिस्टीम. अ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ नॉईज इम्युनिटी टू लॉजिक फॅमिली इज नोन ॲज नॉईज मार्जिन. आता इथे दाखवलं आहे बघा, एक टेबल काढलं आहे इथं, त्याच्यामध्ये लॉजिक 1 आणि लॉजिक 0 आणि मधली जी आहे ती इनव्हॅलिड स्टेट आहे. VIH मीन जे असणार आहे त्याच्यावरचं जे असणार आहे ते लॉजिक 1 असणार आहे आणि VIL मॅक्सच्या खालची जी असणार आहे ती लॉजिक 0 असणार आहे. हे काय झालं तुमचं इनपुटचं झालं. सेम त्या पद्धतीनं आपण आउटपुट प्रोफाईलला बघितलं तर VOL मॅक्स आणि VOH मीन ह्या 2 स्टेट्स असणार आहेत आणि VOL मॅक्सच्या खालच्या व्हॅल्यूज लॉजिक 0 असणार आहे आणि VOH मीनच्या वरच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत लॉजिक 1 असणार आहे आणि इन बिटवीन जी स्टेट आहे त्याला आपण काय म्हणतो आहे इनव्हॅलिड म्हणतो आहे. इनव्हॅलिड म्हणजे आपण त्याला 0 पण कन्सिडर करू शकत नाही किंवा 1सुद्धा कन्सिडर करू शकत नाही, अशा स्टेटला आपण इनव्हॅलिड असं म्हणतो आहे. द डिफरन्स बिटवीन VOH मीन अँड VIH मीन इज नोन ॲज हाय लेवल नॉईज मार्जिन. म्हणजे VOH मीन आणि VIH मीन ह्या दोघांच्यातल्या डिफरन्सला आपण काय म्हणतो आहे हाय लेवल नॉईज मार्जिन. आणि सिमिलरली जे VIL मॅक्स आणि VOL मॅक्स ह्या 2 व्हॅल्यूज आहेत आणि ह्यातला डिफरन्स जो असणार आहे त्याला काय म्हणतो आहे आपण लो लेवल नॉईज मार्जिन असं म्हणतो आहे. ओके. आता हे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहून दाखवले बघा. हाय लेवल नॉईज मार्जिन इज इक्वल्स टू VOH मीन मायनस VIH मीन आणि लो लेवल नॉईज मार्जिन कसं दाखवलं आहे VIL मॅक्स मायनस VOL मॅक्स. ओके. देन प्रॉपगेशन डिले. आता प्रॉपगेशन डिले म्हणजे काय तुम्हाला मी कॉन्सेप्ट सांगते. आता तुम्ही एखाद्या गेटला इनपुट अप्लाय केला आहे तर सडनली त्याचं आउटपुट तुम्हाला यायला पाहिजे पण तसं होत नाही. दॅट लॉजिक गेट टेक्स सम सर्टन टाईम टू गिव अ आउटपुट. मग तो जो डिले असणार आहे त्याला काय म्हणताय तुम्ही ॲज अ प्रॉपगेशन डिले. म्हणजे इनपुट ॲप्लाय केल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळतं आहे आणि तो जो डिले असतो आहे त्या डिलेला आपण काय म्हणतो ॲज अ प्रॉपगेशन डिले. आता ह्याची डेफिनेशन आपण बघूया. द प्रॉपगेशन डिले इज डिफाईन्ड ॲज टाईम डिले बिटवीन द इन्स्टन्स ऑफ ॲप्लिकेशन ऑफ इनपुट पल्स अँड इन्स्टन्स ऑफ ऑकरन्स ऑफ करस्पॉन्डिंग आउटपुट पल्स. म्हणजे ज्या इन्स्टंटला तुम्ही इनपुट पल्स अप्लाय केला आहे आणि तुम्हाला कधी आउटपुट पल्स मिळाले तो इन्स्टंट, ह्या दोघांच्यातला जो टाईम डिफरन्स असणार आहे त्याला तुम्ही प्रॉपगेशन डिले असं म्हणताय. तेच तुम्हाला इथं डायग्रॅममध्ये दाखवलं आहे बघा. आता इनपुट दाखवलं आहे त्याचं एक पल्स जनरेट झाली आहे बघा इथं आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला आउटपुट मिळालं आहे आणि ते जे टाईम इन्स्टन्सेस आहेत त्यामधला जो डिफरन्स आहे त्याला तुम्ही काय म्हणताय प्रॉपगेशन डिले असं म्हणताय. लक्षात येतं आहे. देन TPHL it is a propagation delay measured when the output is making a transition from high to low. म्हणजे काय तुम्ही जर हाय टू लो आउटपुट ट्रान्झिशन होत असेल त्यावेळेचा जो प्रोपगेशन डिले आहे त्याला तुम्ही म्हणताय TPHL आणि जर लो टू हाय ट्रान्झिशन असेल
तुमच्या आउटपुटचं आणि त्यावेळेचा जो प्रॉपगेशन डिले असणार आहे त्याला काय म्हणताय तुम्ही TP-LH. म्हणजे TP-HL आणि LH हे कशावर डिपेंड्स आहे, तुमचं आउटपुट हाय टू लो ट्रान्झिशन करायला लागले की लो टू हाय ट्रान्झिशन करायला हे बघायचं आणि त्या ट्रान्झिशनवर तुमचा प्रॉपगेशन डिले TP-HL आहे का TP-LH आहे हे काय असणार आहे, डिपेंड्स असणार आहे. आयडियली प्रॉपगेशन डिले शुड बी 0. प्रॅक्टिकली इट शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. म्हणजे तुमचं खरं तर ॲक्च्युली कसं पाहिजे, इनपुट दिलं की लगेच आउटपुट यायला पाहिजे, पण असं प्रॅक्टिकली होत नाही ना. म्हणून आयडियली तो 0 पाहिजे प्रॉपगेशन डिले, पण प्रॅक्टिकली काय पाहिजे तो ॲज पॉसिबल ॲज म्हणजे कमी पाहिजे, लो पाहिजे तो. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा पॉवर डिसिपेशन. ड्यू टू अप्लाइड व्होल्टेज अँड करंट फ्लोईंग थ्रू द लॉजिक ICs, सम पॉवर विल बी डिसिपेटेड इन इट इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे जे काही तुम्ही व्होल्टेज अप्लाय करताय आणि त्याच्या थ्रू करंट फ्लो होत असतो त्या लॉजिक फॅमिलीजमधून, त्या लॉजिक ICsमधून, त्यामुळं काय होतं आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात पॉवर डिसिपेशन होतं आहे आणि ते पॉवर डिसिपेशन इन द फॉर्म ऑफ हीट असते. ठीक आहे. दिस पॉवर इज इन मिलीवॅट्स and care should be taken to reduce the power dissipation taking place in the logic ICs in order to protect the IC against damage due to excessive temperature to reduce the power suppress. म्हणजे काय करायचं आहे बघा, आपल्याला जी काय तुमची पॉवर डेसिपेशन इन द फॉर्म ऑफ हीट होणार आहे त्याला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे, जेणेकरून तुमचे जे ICs आहेत त्याला काय होईल, प्रोटेक्शन मिळेल. देन पॉवर इज इक्वल्स टू वॉट, व्होल्टेज इंटू करंट. मग पॉवर डिसिपेशन कसं असणार आहे, VCC इंटू ICC. P इज इक्वल्स टू VCC इंटू ICC. देन फिगर ऑफ मेरिट्स, स्पीड पॉवर प्रोडक्ट दॅट इज SPP. स्पीड पॉवर प्रोडक्टलाच तुम्ही फिगर ऑफ मेरिट असं पण म्हणताय. द फिगर ऑफ मेरिट ऑफ अ लॉजिक फॅमिली इज अ प्रोडक्ट ऑफ पॉवर डिसिपेशन अँड प्रॉपगेशन डिले. म्हणजे पॉवर डिसिपेशन आणि प्रॉपगेशन डिले ह्या दोघांचं प्रोडक्ट म्हणजेच काय असणार आहे, फिगर ऑफ मेरिट असणार आहे आणि त्यालाच आपण स्पीड पॉवर प्रोडक्ट असं सुद्धा म्हणतो आहे. दॅट इज फिगर ऑफ मेरिट इज इक्वल्स टू प्रॉपगेशन डिले टाईम इंटू पॉवर डिसिपेशन. आयडियली फिगर ऑफ merit should be 0, but practically it should be as low as possible. Then invalid voltage level. The operation of logic circuit will be proper if and only if its input voltage levels are kept outside the invalid voltage range. आता जर आपल्याला एखाद्या लॉजिक गेटचा आउटपुट प्रॉपर यायचं असेल तर त्याचं इनपुटला पण आपण प्रॉपरली मेंटेन केलं पाहिजे. म्हणजे त्याला इनव्हॅलिड स्टेटपासून त्या इनपुट तुम्ही काय दिलं पाहिजे, डिफरंट दिलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही व्हॅलिड स्टेट अप्लाय केला तर तुम्हाला काहीतरी व्हॅलिड आउटपुटला व्होल्टेज मिळेल. देन करंट सोर्सिंग अँड करंट सिंकिंग. आता ह्या दोन जे डायग्रॅम्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा इथं. द आउटपुट म्हणजे फर्स्ट डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन आपण पहिल्यांदा बघूया. 2 गेट्स आहेत त्याच्यामध्ये. द आउटपुट ऑफ गेट 1 इज हाय. बघा इथं दोन्ही इनपुट काय केले आहेत, शॉर्ट केले आहेत आणि ते 0ला अप्लाय केलं आहे. मग त्यामुळे नॅन्ड गेटचा आउटपुट काय असणार आहे, तुमचा हाय असणार आहे. म्हणजे 0 म्हणजे 0 इंटू 0 0 आणि त्याचा इन्वर्ट म्हटल्यावर 1 म्हणजे तुमचं आउटपुट 1 झालं, हाय झालं. इट सप्लायज अ करंट IIH टू गेट 2. म्हणजे IIH जो असणार आहे VCCपासून फ्लो होणारा तो तुम्ही लोड गेटला म्हणजे सेकंड गेटला अप्लाय करणार आणि दिस फिनॉमेना इज कॉल्ड ॲज करंट सोर्सिंग ॲक्शन. आणि जर सेकंड बघितला तुम्ही तर काय केलं आहे, फर्स्ट गेटच्या इनपुटला लॉजिक 1 अप्लाय केलं आहे आणि त्यामुळे त्याचं आउटपुट काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि जो दुसरा गेट आहे त्याच्यापासून तुमचा करंट फ्लो व्हायला लागला आहे आणि फर्स्ट गेटला तुम्हाला तो ड्राईव्ह करायला लागला आहे. द आउटपुट ऑफ गेट 1 इज लो. द करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन टू आउटपुट टर्मिनल ऑफ गेट 1. म्हणजे आउटपुट टर्मिनलपासून तुमच्या गेट 1च्या करंट फ्लो होणार आहे आणि त्याला तुम्ही काय म्हणताय, करंट सिंकिंग फेनॉमेना. लक्षात येतं आहे, करंट सोर्सिंग आणि करंट सिंकिंग. देन हे काही म्हणजे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स होते ज्याच्यावर तुम्हाला एक्झामला क्वेश्चन्स विचारतील. देन इथं डेफिनेशन्स आपण सगळे बघितलेले आहेत
आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काही त्यांचे लॉजिक व्हॅल्यूज आहेत त्यांचं चार्ट वगैरे आपण बघणार आहे. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.